नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी काल सकाळीच व्हिडिओ टाकला होता की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे हेच उद्या त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवतील. आणि अपेक्षेप्रमाणे काल माझा सकाळी व्हिडिओ आला आणि दुपारनंतर 4 वाजताच्या सुमाराला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक खास पत्रकार परिषद आपल्या ठाण्यातल्या घरी घेतली, ना की मुख्यमंत्री निवास वर्षा बंगल्यावर घेतली. आणि त्यांनी साधारणतः लोकांच्या लक्षात आलं होतं की आता मुख्यमंत्री म्हणून आपल्या सत्तेचा निरोप घेणारं भाषण किंवा वक्तव्य एकनाथ शिंदे करणार हे जवळजवळ सगळ्यांना माहिती झालं होतं आणि तसंच झालं. पण एकनाथ शिंदे त्या निमित्ताने काय बोलतात हे बारकाईने लक्षात घेणं आणि समजून घेणं हे फार महत्वाचं असतं. तो माणूस काय बोलायचं तर बोलो, आपल्याला वाटतं तेच आपण ऐकायचं आणि बघायचं. असं जर तुम्ही वागत असाल तर तुम्हाला समोरची व्यक्ती काय बोलते, काय म्हणते हे समजू शकत नाही आणि त्याचं आकलन सुद्धा होऊ शकत नाही. आणि नेमकी तीच गोष्ट परत एकदा झाली. खुद्द एकनाथ शिंदे यांनीच आपल्या नाराजीच्या ज्या ज्या बातम्या झळकवल्या गेल्या त्या किती बिनबुडाच्या होत्या आणि आपण कशावरही नाराज नाही. आणि आपण भाजप किंवा भाजपचं सर्वश्रेष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल त्यामध्ये कुठलीही आडकाठी आणणार नाही. आम्हालाही तो निर्णय तसाच्या तसा मान्य असेल हे सांगून सगळ्या एकूणच मीडियाची, पत्रकारांची हवा काढून टाकली. कारण निकाल 23 तारीखला लागल्यानंतर जवळजवळ 5 दिवस उलटलेत आणि सरकार बनवण्याचा दावा केला जात नाही. आणि त्यामुळे प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देखील महायुतीमध्ये, महायुतीच्या 3 पक्षामध्ये अंतर्गत किती बेबनाव आहे हे दाखवण्यासाठीच उत्सुक असलेल्या माध्यमांना आणि पत्रकारांना काय चाललंय त्याचा थांग पत्ता नव्हता. पण काहीतरी सनसनाटी माजवायची आणि आपल्याकडे काहीतरी वेगळं तयार आहे हे दाखवायचं म्हणून 25 तारीखला शपथविधी उरकण्यापासून मंत्रिमंडळात भाजपचे किती, अजितदादांचे किती, एकनाथ शिंदेचे मंत्री किती इथपर्यंत आकडे देण्यात आले, शपथविधीच्या जागा सांगण्यात आल्या, हे सगळ्या वावड्या उडवल्या जात होत्या. त्या सगळ्याची हवा एकनाथ शिंदे यांनी 28 तारीखला बुधवारी आपल्या पत्रकार परिषदेच्या निवेदनातून काढून घेतली. आपण अजिबात नाराज नाही, किंबहुना आपल्याला योग्य आणि आपल्या कर्तृत्वाला चांगली संधी देऊन भाजपचे श्रेष्ठी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला किती सुवर्ण संधी दिली याचंच वर्णन करताना एकनाथ शिंदे यांनी आपण कालच म्हणजे 27 तारीखला रात्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना आपला बिनशर्त पाठिंबा कसा दिलाय हे सांगून टाकलं. जो कोणी नेता महायुतीचा मोदी आणि शहा निवडतील तो आम्हाला म्हणजे शिवसेनेला मंजूर असेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या अधिकृत शिवसेनेला तो नेता मान्य असेल आणि त्याच्यात आपण कुठलीही आडकाठी आणि अडवणूक करण्याचा प्रयत्न करणार नाही हे सांगून सगळ्यात पहिली हवा एकनाथ शिंदे यांनी काढली असेल तर ती असल्या बोगस पत्रकारितेची काढली. आणि परत एकदा त्यातून सुद्धा काहीतरी विचित्र काढलं जाणार आणि त्याचा विपरीत अर्थ आणि विपर्यास केला जाणार याचीही एकनाथ शिंदे यांना खात्री होती. आणि म्हणून ते अतिशय सावधपणे एक एक शब्द मोजून मापून त्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या अख्ख्या भाषणामध्ये किंवा निवेदनामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीस यांचं नाव आलं नाही किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, आपण कुठलं पद घेणार, आपल्याला कुठची पदं मिळणार, सत्तेचं वाटप कसं होणार याविषयी चकार शब्द
एकनाथ शिंदे बोलले नाहीत. उलट आपली जी घुसमट राजकीयदृष्ट्या आणि व्यक्तिगत पातळीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या अखंड शिवसेनेत चालू होती, त्यातून बाहेर पडायला आपल्याला मोदी आणि शहा आणि भाजप यांनी बळ कसं दिलं, त्याचंच कौतुक सगळ्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेनी कथन केले. आणि मी मुद्दाम माझ्या कालच्या सकाळच्या व्हिडिओत म्हटलं होतं की गुवाहाटीला असताना सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना वारंवार सांगत होते, अरे आपण लढायला घाबरत नाही, आपण शिवसैनिक आहोत आणि आपल्या मागे महाशक्तीचा आशीर्वाद आहे. ती महाशक्ती म्हणजेच मोदी आणि शहा आहेत आणि त्यांचं पाठबळ असेल तरच आपलं बंड यशस्वी होईल आणि आपल्या भविष्याला वाव आहे हे ओळखूनच एकनाथ शिंदे यांनी एवढा धोका पत्करलेला होता. शिवसेना सोडणारे किंवा शिवसेनेच्या शीर्ष नेतृत्वाशी बंड करणारे एकनाथ शिंदे हे पहिले नेते नाहीत. बाळासाहेबांच्या हयातीत छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे अशा अनेकांनी बंड केलं. पण हे प्रत्येक बंडखोर हे शिवसेना सोडून बाहेर पडले होते किंवा त्यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यात आलं होतं. पण यावेळ एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड यासाठी खऱ्या अर्थाने बंड आहे की त्यांनी अख्खी शिवसेना आपल्याकडे आणली. बंड लक्षात ठेवा, बंडाचा अर्थ असा असतो की बंड याचा अर्थ ती संस्था, ते राज्य, ती सत्ता काबीज करण्यासाठी दिलेलं आव्हान. भुजबळ शिवसेना काबीज करायला निघाले नव्हते, नारायण राणे शिवसेना काबीज करायला निघालेले नव्हते, गणेश नाईक शिवसेना काबीज करायला निघाले नव्हते. ते आपले आपले राजकीय स्वार्थ असतील, इच्छा असतील, महत्वाकांक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना सोडून बाजूला झाले होते. एकनाथ शिंदे यांचं बंड हे खऱ्या अर्थाने बंड होतं कारण ते शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेस धार्जिण्या धोरणांपासून वाचवायला पुढे झाले होते. आणि लक्षात ठेवा, शिवसेना फोडली म्हणणं फोडणं वेगळं आणि शिवसेना जगवणं वेगळं. एकनाथ शिंदे यांना दिसत होतं आणि तसंच शेकडो शिवसैनिकांना, डझनावारी आमदारांना दिसत होतं की उद्धव ठाकरे काँग्रेसच्या आहारी जाऊन आणि सत्तेच्या लालसेपोटी आपला पक्ष आणि बाळासाहेबांचा वारसा बुडवत आहे. त्यामुळे नुसती आपली पदं मिळवणं किंवा सत्ता पदं मिळवणं यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या तावडीतून शिवसेनेला वाचवणं आवश्यक आहे हे अनेकांना वाटत होतं. पण त्यासाठी बंड करायला एक नेता लागतो आणि ते बंड करायचं पाऊल एकनाथ शिंदे यांनी उचललं, ते बाळासाहेबांचा वारसा टिकवण्यासाठी आणि जपण्यासाठी. आज आपण बघतोय जे आरोप पहिल्यांदा भाजप करत होता, बाहेर पडल्यानंतर किंवा बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे बोलत होते, त्याची प्रचिती आता आलेली आहे. कारण उद्धव ठाकरे हे आता मुस्लिम हृदय सम्राट झालेत. हिंदू हृदय सम्राटाचा मुलगा हा मुस्लिम हृदय सम्राट होऊन गेला. जो फक्त हिंदूंच्या मतावर चालणारा पक्ष होता, तो आता मुस्लिम मतावर लाचार झालेला पक्ष झाला. अशापासून बाळासाहेबांचा वारसा विचार जपणं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारणं होतं. पण ते आपल्या बळावर आणि आपल्या शिवसेनेतल्या आमदार कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ते नेतृत्व झुगारणं ही सोपी गोष्ट नव्हती. कारण उद्धव ठाकरे नुसतेच उर्मट उद्धट नव्हते, तर सत्ता त्यांच्या हातात होती आणि शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात आजवर राजकारण केलेले दोन पक्ष हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे होते. अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्याशी आपण टक्कर घेऊ शकतो, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी टक्कर घेण्यासाठी आपल्याला इतर कुमक मिळाली पाहिजे, रसद मिळाली पाहिजे. आणि ती रसद देणारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची मदत एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि ती मदत नुसती मिळालेली नाही, तर शेवटच्या क्षणापर्यंत मिळाली.
पवारांनी शिवसेना वारंवार फोडली. मोदी किंवा शहा यांनी शिवसेना फोडली नाही. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नेस्तनाबूत केलं आणि बाळासाहेबांच्या विचारासकट शिवसेना वाचवली. आणि आजही शिवसेना नावाचा पक्ष त्याच्या नाव आणि निशाणी सकट टिकून आहे. याचं श्रेय जितकं एकनाथ शिंदे यांना आहे, तितकंच ते श्रेय भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला आहे. अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांनी पक्ष फोडले नाही, पक्ष वाचवले. आणि ते वाचवून भले ते, एक गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की त्यावेळेला शिवसेनेचे अरविंद सावंत पासून सगळे नेते काय सांगत होते, मोठे कायदे पंडित तुमचे अनिल परब, की 2/3 आमदार फुटून चालत नाही, त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं. पण एकनाथ शिंदेचे आमदार असोत किंवा अजितदादांचे आमदार असोत, ते भाजपमध्ये विलीन झाले नाहीत. त्यांचा पक्ष तसाच्या तसा टिकवायला मोदी आणि शहा यांनी मदत केलेली आहे. ते पक्ष गिळंकृत केलेले नाही. आणि हे आपल्यावर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आणि विचारावर मोदी आणि शहा यांनी केलेले फार मोठे उपकार आहेत, याची जाणीव ठेवूनच एकनाथ शिंदे यांनी बुधवारची पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की जो निर्णय अमित शहा किंवा नरेंद्र मोदी घेतील तो आम्हाला 100% जसाच्या तसा मान्य असेल. त्यांनी जे नाव ठरवलं त्याच्या मागे शिवसेना ठामपणे उभी राहील. आम्ही त्यात कुठलेही अडथळे आणणार नाही किंवा आम्ही त्यात नाराज नाही. आणि हा प्रामाणिकपणा असतो. जर 105 आमदार मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतात आणि 2.5 वर्ष कारभार आणि सरकार चालवलं जात असेल, तर वेळ आलं तर त्या उपकारातून उतराई होणं सुद्धा आवश्यक असतं. आणि त्याचं भान ठेवून आज नुसता सर्वात मोठा पक्ष भाजप झालेला नाही, तर भाजप जवळजवळ बहुमताच्या दारात येऊन उभा आहे. अगदी आकड्यात सांगायचं तर बहुमतापासून भारतीय जनता पक्ष फक्त 13 आमदार कमी आहे. आणि तसं बघायला गेलं तर अजितदादांचा पक्ष किंवा एकनाथ शिंदेचा पक्ष यातून सुद्धा भाजपचे मूळ असलेले आणि केवळ निवडणुकीसाठी त्या पक्षामध्ये गेलेले जवळजवळ 17 आमदार, 16 आमदार काहीतरी हे निवडून आलेले आहेत. ते या पक्षात असतील पण त्यांचा आत्मा तिकडचा आहे. अशा वेळेला आपल्याला जी योग्य संधी दिली आणि आपल्याला एक ठाण्यापुरता शिवसेनेचा नेता होता, त्याला शिवसेनेचा महाराष्ट्रव्यापी नेता बनवायला ज्यांनी हातभार लावला, पाठबळ दिलं, त्यांच्या ऋणातून कर्जातून मुक्त होण्यासाठी जे पाऊल एकनाथ शिंदे यांनी उचललं, त्यासाठी जी लवचिकता दाखवली, जो संयम दाखवला, जी दूरदृष्टी दाखवली, त्याला माघार म्हणत नाहीत, त्याला शरणागत होणं म्हणत नाहीत, त्याला राजकारणात केलेली दूरगामी गुंतवणूक म्हणतात. उद्धव ठाकरे तातडीने ताबडतोब मुख्यमंत्री झाले, 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, पण शेवटी हाती उरलं काय? उरलं काय? आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा शरद पवार आणि राहुल गांधी यांच्याशी पटत नाहीये, त्यांच्या कार्यकर्त्यांशी पटत नाही, म्हणून आपल्या पक्षात असून सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांचे सवंगडी घुसमटलेले आहेत आणि सन्मानपूर्वक भाजप हा एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा मागतोय, त्यांना अपमानित करत नाहीये. हा फरक आहे. मुख्यमंत्री पदावरून बाजूला झाल्यानंतर विरोधी नेता असलेले एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा असताना स्वतः फडणवीसांनीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील ही घोषणा केली होती आणि त्याही उपकारांची परतफेड आवश्यक होती. आणि म्हणून मी समजतो की आपण वेळ आली तेव्हा त्याग केला. हे जे भाजपवाले सांगतात त्यांनाही आता एकनाथ शिंदे सांगू शकतात की माझ्या नावावर निवडणूक जिंकली
पण विचार, भूमिका आणि भविष्य यावर नजर ठेवून आपणही त्याग केलेला आहे. ज्यावेळेला जिंकली ती महायुती असेल तर महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा होतो याला महत्व नाही. ज्या जनतेने प्रचंड प्रमाणात आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या जनतेला समाधान वाटेल अशी पावलं प्रत्येकाने महायुतीत उचलली पाहिजेत याची ग्वाही देत आपण मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होतोय याची चाहूल एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. आणि गोष्ट साफ आहे मित्रांनो, मी त्याला दूरगामी गुंतवणूक असं का म्हणतो? ही दूरगामी गुंतवणूक एवढ्यासाठी आहे की ज्या माणसावर आपण विश्वास ठेवला तो माणूस आपल्या विश्वासाला सार्थ ठरतो हे एकनाथ शिंदे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना दाखवून दिलंय. आणि नरेंद्र मोदींसमोर नजीकच्या काळात कधी महाराष्ट्राच्या सत्तेत परत बदल करायचा असेल तर तुमच्याकडे अत्यंत कार्यक्षम असा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा कायम तयार आहे हेही सांगितलेलं आहे. समजा उद्याच्या राजकारणामध्ये आज जे काय पुन्हा येईन याची चेष्टा झाली होती त्याला उत्तर द्यायला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि वर्षभरानंतर त्यांना केंद्रात सुद्धा मोदी घेऊन जाऊ शकतील. अशा वेळेला नवा मुख्यमंत्री कुठून आणायचा, कसा शोधायचा याची चिंता आता अमित शहा आणि नरेंद्र मोदींना नाही. कारण आपल्या पक्षातला नसला तरी आपल्या युतीतला अत्यंत विश्वासू नेता आपल्याला कधीही उपलब्ध आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात सत्तेचा खांदेपालट करायचा असेल तर ती चिंता मोदी आणि शहा यांना उरलेली नाही. इतकं आपण विश्वासाला पात्र आहोत हे एकनाथ शिंदे यांनी दाखवलेलं आहे. आणि म्हणून मी त्याला माघार नव्हे तर राजकीय गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आपण तुमच्या विश्वासाला 100% पात्र आहोत हे सिद्ध करणं एकनाथ शिंदेनी शक्य करून दाखवलंय. जितका या क्षणी मोदी आणि शहांचा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे की मुख्यमंत्री पदावर असलेला माणूस बाजूला झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पद देखील आपल्या शब्दाखातर स्वीकारतो. यातून एक देवेंद्र फडणवीस यांनी मोदी शहांचा विश्वास 2.5 वर्षापूर्वी संपादन केला. बुधवारच्या पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे यांनी तितकाच मोदी शहांचा विश्वास संपादन केलाय. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये फार दीर्घकालीन भवितव्य आहे, भविष्य आहे. आणि त्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक म्हणूनच मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे पाय उतार होणार आहे. राजकारणामध्ये कधी लवचिक व्हावं हे कळलं पाहिजे. आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, महापुरे वृक्ष जाती तेथे लव्हाळे वाचती. महापुरासमोर ताठ उभा राहणारा वृक्ष उन्मळून पडतो पण त्या प्रवाहात वेळ आली की परिस्थितीला शरण जाऊन परत ताठ उभं राहणारं लवाळ हे टिकून राहतं. आणि आपण विश्वासाला पात्र आहोत असं दाखवत एकनाथ शिंदे यांनी जो विश्वास अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा संपादन केलेला आहे त्यातून त्यांना प्रचंड मोठं भविष्य आहे असं मी मानतो. आणि म्हणून याला मी गुंतवणूक म्हणतो, याला शरणागती माघार असं म्हणत नाही. जी माणसं आपल्याला एक सामान्य मंत्री आणि एक जिल्ह्याचा कार्यकर्ता होतो तिथून मुख्यमंत्री बनवतात ते जर आज सांगत असतील की पाय उतार व्हा तर होता आलं पाहिजे तरच भविष्यात त्या मोठ्यांच्या मदतीने आपल्यालाही मोठं होता येईल. ही समज ज्याच्याकडे असतो अशी माणसं राजकारणात टिकतात नव्हे तर फार मोठं इतिहास घडवतात. आत्ता इथेच सांगतो मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.